नमस्कार, RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. RNN न्यूज मराठी. प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत गायमुखनगर येथे सरपंच सौ सुनीता मदन गायकवाड यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद शाळा गायमुखनगर येथे सैनिक नागेश्वर मदन गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न. पुसद तालुक्यातील ग्रामपंचायत गायमुखनगर येथे आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायतचे महिला सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. तसेच त्यांचे सुपुत्र भारताचे सैनिक नागेश्वर मदन गायकवाड यांच्या हस्ते गायमुखनगर येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सैनिक नागेश्वर मदन गायकवाड हे कार्यक्रम दरम्यान बोलताना म्हणाले की 26 जानेवारी 1950 रोजी आपला देश प्रजासत्ताक झाला आणि भारताला स्वतःचे संविधान प्राप्त झाले. आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या या संविधानाने आपल्याला स्वतंत्र, समता, बंधुता आणि न्याय या मूल्याची शिकवण दिली. प्रत्येक भारतीय नागरिकाला समान अधिकार देणे हेच या संविधानाचे वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या देशातील असंख्य वीरांनी बलिदान दिले. महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, राजगुरू, सुखदेव अशा थोर क्रांतिकारकाचे ऋण आपण कधीही विसरू शकत नाही. त्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेत आहोत. आजचा दिवस आपल्याला केवळ उत्सव साजरा करण्यासाठी नाही तर जबाबदार नागरिक होण्याची आठवण करून देतो. देशाचे कायदे पाळणे, स्वच्छता राखणे, शिक्षणाला महत्त्व देणे आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करणे हे आपले कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. खरंच देशासाठी रात्रदिवस लढणारे सैनिक हेच खरे देशाचे वारस आहे असे म्हणण्यास हरकत नाही. गायमुखनगर येथील जिल्हा परिषद शाळेत एका सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय अतिशय योग्य ठरला आहे. त्यामुळे सैनिक नागेश्वर मदन गायकवाड यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे आभार व्यक्त केले. सदर ठिकाणी गायमुखनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये यावेळी सरपंच सौ सुनीताताई मदन गायकवाड, ग्रामसेवक तुकाराम प्रल्हाद राठोड व ग्रामपंचायत गायमुखनगरचे सर्व सदस्य, कर्मचारी व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. RNN न्यूज मराठी, गायमुखनगर, पुसद.